तर मला आज जेवण करायसाठी अजिबात टाईमच नाही भेटला. काहून कारण की आज दिवसभर कस्टमर असल्याच्या कारणाने मला टाईम नाही भेटला. मोठ्या मुश्किलनं अर्ध्या घंट्याची सुट्टी भेटली. मग टिफिन ओपन करून पाहतो तर काय सांबार आणि इडली. म्हटलं एकच नंबर. मग बाहेर जाऊन पाहतो तर काय वातावरण एकदम चेंज झालं. त्याच्यानंतर ढगाळ वातावरण, त्याच्यानं वारा धुवून सुटलं होतं. अरे चेतावणी होती की रात्री पाऊस येणार आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर ही चिपकली मेली होती आणि हा मोहित तिला पाहून भिऊन राहिला होता. तो म्हणते, "यार शुभम सरकवून" म्हणते. म्हटलं, "माहीत तर फाटून राहिली रे बा." म्हटलं, "जाऊ दे ना." म्हटलं. मग त्याच्यानंतर दादा म्हणते, "मला एक बनपाव घेऊन ये." म्हणते, "आपली बर्गरची ऑर्डर आहे." म्हणते. म्हटलं, "ठीक आहे." म्हटलं दादा. मग त्याच्यानंतर बनपाव वगैरे घेऊन आलो. मग ऑर्डर गिर्डर तयार झाली. मग मी कस्टमरपर्यंत नेऊन दिली. मग एक गोष्ट आठवली, डिझाईनवाला बर्गर असते आणि मिरचीवाला वडापाव असते. मग त्याच्यानंतर 9:30 वाजले. 9:30 वाजता पाहतोच तर काय पाराधूनचं ते चेतावणी होतीच. तर मग पाऊसही येऊन राहिला होता चांगलाच. म्हटलं बरं आहे म्हटलं बा म्हणलं. मग त्याच्यानंतर 10:30 वाजले. मग 10:30 वाजता हा काय म्हणते मला घडी, "चल रे बा," म्हणते, "लवकर घरी मला बोलावत नाही जायचं आहे." म्हणते. म्हटलं, "तूच घाई करू राहिला ना, तूच म्हटलं पोच देऊन राहिला." म्हटलं, "इथं." म्हटलं, "चल ना." म्हटलं, "आता घरी." म्हटलं, "सस्ता बिल्डर ले का." म्हटलं. मग घरी आल्याबरोबर पाहतो तर काय म्हटलं पुरा ओला झाल्यावर म्हटलं रस्त्यानं म्हटलं. त्याच्यानंतर बूट तर पाहतोच तर मला ओला चिप झाला. म्हटलं काढून ठेवतो बा म्हटलं, थंडी बाजू राहिली म्हटलं एक तर म्हटलं. मग त्याच्यानंतर फ्रेश गी झालो मस्त बड्यापैकी. आईनं गरम गरम खिचडी आणि गरम गरम कढी केली होती. मस्त माझी फेव्हरेटच होती. एकच नंबर दाबली आणि झोपलो बा.